नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे। कांदा शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा। 12 क्विंटल कांदा विकूनही दमडीही नाही, वरून 1 रुपया द्यावा लागला परत। संपूर्ण बातमी संपूर्ण घडामोड आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी विनंती व्हिडिओ शॉर्ट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून पुढच्या असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून दुसरा लाईक करून म्हणजेच घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे। जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा। 12 क्विंटल कांदा विकूनही दमडीही नाही, वरून 1 रुपया द्यावा लागला। कांद्याची मातीमोल भावाने विक्री करावी लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला। याबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे। येथील पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याला लिलावात एक शेतकऱ्याला 12 क्विंटल कांदा विकून दमडी मिळाली नाही। वरुडी गावातील शेतकरी प्रकाश गलधर यांनी 12 क्विंटल 63 किलो कांदा बाजार समिती विक्रीसाठी आणला होता। मात्र कांद्याचे घसरलेले दर पाहता त्यांना कांद्याला विक्रीतून काहीच मिळाले नाही। उलट प्रकाश यांना आपल्या खिशातून 1 रुपया बाजार समितीला द्यावा लागला। 3 महिन्यात कांदा पिकाचा खर्च 2.5 ते 3 लाख रुपये आला। कांदा बाजारात विकल्यानंतर काहीच मिळाले नाही, उलट मला 1 रुपया स्वतःकडील द्यावा लागला, अशा शब्दात हुताश झालेला शेतकरी प्रकाश गलधर यांनी आपली व्यथा मांडली आहे। एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर प्रकाश गलथर यांनी उत्पन्न सोडा शेतकऱ्यांना वरून 1 रुपया द्यावा लागले। प्रकाश गलथर यांना 12 क्विंटल 62 किलो कांद्याला अवघ्या 100 रुपये क्विंटल दराने विकावा लागला। त्यातून त्यांना केवळ 1268 रुपये उत्पन्न मिळाले। त्यासाठी गाडी भाडे 500 रुपये, गोणी खर्च 550 रुपये, हमाली 125 रुपये, तोलाई 38 रुपये, भराई 25 रुपये, वराई 25 रुपये असा मिळून त्यांना 1263 रुपये खर्चाला उत्पादन आणि बाजारात आणण्याचा खर्च व सोडाच व वरून 1 रुपये द्यावा लागले। सटाणातील शेतकऱ्यांना आत्महत्येचा प्रयत्न, अशा प्रकारचे या ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट। लासूरमध्ये लिलाव बंद पडले। पैठणमध्ये शेतकऱ्यांना रास्ता रोको। पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना आक्रमक पवित्रा घेत 2 तास रास्ता रोको केला। अखेर व्यापाऱ्यांनी दरवाढीचे आश्वासन दिल्यानंतर कांदे लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले। मात्र मातीमोल दराने शेतकऱ्यांची अवस्था बिकट बनली आहे। धन्यवाद. धन्यवाद.